नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. जीवनात संघर्ष ह्या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. मित्रांनो, आज आहे 14 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 2003 मध्ये नाटककार महेश एल कुंचवार यांची के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या सरस्वती सन्मानासाठी निवड करण्यात आली. आजच्याच दिवशी 1975 मध्ये PG वुडहाऊस यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते इंग्लिश लेखक होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1881 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2000 साली अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर बनला. आजच्याच दिवशी 1989 मध्ये इराणच्या आयातोल्ला खोमेनीने ब्रिटिश लेखक सलमान रश्दीच्या खुनाचा फतवा काढला. 1881 मध्ये भारतातील पहिल्या होमिओपॅथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना झाली. 1963 मध्ये अणुक्रमांक 103 असलेले लॉरेन्सियम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले. 1946 मध्ये पहिला संगणक एनियाक युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला. 1946 मध्ये आजच्याच दिवशी बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1945 मध्ये दुसरे महायुद्ध रॉयल एअर फोर्सच्या विमानांची तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले. 1945 मध्ये चिली, इक्वेडोर, पेराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश करण्यात आला. 1925 साली मोहन धारिया यांचा जन्म झाला. ते केंद्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांचा मृत्यू 14 ऑक्टोबर 2013 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1876 मध्ये अलेक्झांडर ग्रॅहम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. 1950 मध्ये कपिल सिब्बल यांचा जन्म झाला. ते वकील आणि केंद्रीय मंत्री आहेत. आजच्याच दिवशी 1933 मध्ये मुमताज जहां बेगम देहलवी उर्फ मधुबाला यांचा जन्म झाला. त्या अभिनेत्री होत्या. त्यांचा मृत्यू 23 फेब्रुवारी 1969 मुंबई येथे झाला. 1899 मध्ये अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरुवात झाली. 1916 मध्ये संजीवनी मराठे यांचा जन्म झाला. त्या कवयित्री होत्या. त्यांचा मृत्यू 1 एप्रिल 2000 रोजी झाला. 1914 मध्ये जान निसार अख्तर यांचा जन्म झाला. ते उर्दू शायर व गीतकार होते. त्यांचा मृत्यू 9 ऑगस्ट 1976 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1483 मध्ये बाबर यांचा जन्म झाला. ते पहिले मुघल सम्राट, हिंदुस्थानातील मुघल सत्तेचे संस्थापक होते. त्यांचा मृत्यू 26 डिसेंबर 1530 रोजी झाला. 1989 मध्ये भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला 47 मिलियन अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे युनियन कार्बाइडने कबूल केले होते. आजच्याच दिवशी 1975 मध्ये जुलियन हक्सले यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 22 जून 1887 रोजी झाला. 1405 मध्ये तैमूरलंग यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते मंगोलियाचा राजा होते. त्यांचा जन्म 8 एप्रिल 1336 रोजी झाला. 1974 मध्ये श्रीकृष्ण नारायण रातंजनकार यांचा मृत्यू झाला. ते आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरु होते. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1900 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.